विदर्भातील नेता दादांना भेटणार होता, त्या नेत्यांना उशीर का झाला असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. तर रोहित पवार यांनी चौकशीच्या मागणीला राजकीय झालर देऊ नये असं अनिल पाटील यांनी म्हटलंय. रोहित पवारांकडून चौकशीची मागणी योग्य दिशेनं आमचं समर्थन असं अनिल पाटील यांनी म्हटलंय. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालं आहे सही करावीच लागते. फार महत्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती. ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही, पण अचानक ती फाईल तिथं होती. मग ती दादानी बोलवली. बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली. पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादानी ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. रोहित पवार हे अभ्यासू नेते, पण त्याला कुठेतरी राजकीय झालर देऊन संभ्रम जर का महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करायचा असेल तर ती काही योग्य बाब नाही. आपण खरोखर दादांवर प्रेम करतात हे आम्हाला अनुभवायला आहे. आपला कुटुंबातला व्यक्ती गेलेला आहे, आमच्याही कुटुंबातलाच व्यक्ती गेलेला आहे, पण त्याला राजकीय झालर कुठली देऊ नये. राजकीय झालर दिल्यानंतर या चौकशीला कुठेतरी आपण वेगळी दिशा देतो किंवा आपण त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने जातोय, तर ते करणार नाही अशी माझी अपेक्षा.